नमस्कार मित्रांनो, मी आहे परवीन राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, पीक विमा योजना 2024 संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ज्या अंतर्गत यंदासुद्धा आता तुम्हाला ₹1 खरीप पीक विमा भरता येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज किती तारीखपर्यंत भरता येणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, बघितलं तर खरीप पीक विमा 2024साठी पीक विमा भरण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ₹1 या ठिकाणी पीक विमा भरला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024साठी पीक विमा भरण्यासाठी या ठिकाणी आजपासून सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र शासन या ठिकाणी केंद्र सरकारचे जे प्रधानमंत्री फसल बीमा योजना .gov.inच्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा भरता येणार आहे. याही वर्षी शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांचा पीक विमा भरण्यासाठी केवळ ₹1 लागणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1,70,00,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपला पीक विमा भरून या योजनेअंतर्गत सहभाग घेतला होता. शेतकऱ्याने आपला खरीपचा पीक विमा 15 जुलैपूर्वी भरून घ्यावा असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. खरीप पीक विमा 2024साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारले, कांदा ही 14 पिके या ठिकाणी पिकांचं या ठिकाणी पीक विमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर या पिकांचा पीक विमा भरण्यासाठी 15 जुलै ही शेवटची तारीख असून यापूर्वी शेतकऱ्यांनी पीक विमा आपला भरून घ्यावा असे या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे. योजनेतील वैशिष्ट्य काय असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी बघितलं तर विमा योजनेत समाविष्ट पिके भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, रागी, मका, तूर, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारले, कापूस आणि कांदा या 14 पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेअंतर्गत भाग घेण्यास पात्र राहतील. पीक कर्ज घेणारे आणि बिगर पीक कर्ज घेणारे शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी नोंदणीकृत भाडे करारानुसार या ठिकाणी जे आहे ते पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट होईल. या ठिकाणी बघितलं तर पीक पाहणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी मध्ये करावी. आपल्या मालकींच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे, उदाहरणार्थ शासकीय जमीन, अकृषिक जमीन, कंपनी, संस्था, मंदिरे, मस्जिद यांच्या जमिनीवर पीक विमा काढल्यास त्यांची गंभीर या ठिकाणी दखल घेतली जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच या ठिकाणी पीक विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास या ठिकाणी विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल. यापूर्वी भात, कापूस, सोयाबीन या पिकांमध्ये महसूल मंडळमधील पिकांचे सरासरी उत्पन्न नोंदवताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पन्नात या ठिकाणी 40% भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पन्नात या ठिकाणी 60% भारांकन देऊन मंडळांचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाते. तर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा भरण्यासाठी प्रति शेतकरी CSC विभागास या ठिकाणी ₹40 मानधन दिले जातात आणि ते संबंधित पीक विमा कंपनीमार्फत CSC विभागाला दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज ₹1 प्रमाणे रक्कम CSC चालकांना देणे अभिप्राय आहे. म्हणजे जर तुमच्याकडून CSC चालक जे आहेत अर्ज भरताना पैसे मागत असेल तर त्यांच्यावर तुम्ही योग्य ती कारवाई करू शकता. या ठिकाणी विमा योजनेत सहभागी होण्याकरता शेतकऱ्यांना काय करावे लागेल तर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी एकतर तुम्ही CSC सेंटरच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा तुम्ही प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तरी अशा 2 ऑप्शन आहेत तुमच्याजवळ. किंवा बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज घेत असाल तर बँकेद्वारे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आता या ठिकाणी त्यांनी काही या ठिकाणी हेक्टरी रक्कम तुम्हाला किती मिळणार, या ठिकाणी इन्शुरन्स किती आहे ते तुम्ही बघू शकता. भात पिकांसाठी 40,000 ते 51,760, ज्वारी पिकांसाठी 20,000 ते 32,500, बाजरी पिकांसाठी 18,000 ते 33,913, नाचणी या पिकांसाठी 13,770 ते 20,000, मका या पिकांसाठी 6,000 ते 35,598, तूर या पिकांसाठी 25,000 ते 36,802, मूग या पिकांसाठी 20,000 ते 25,817, उडीद या पिकांसाठी 20,000 ते 26,025, भुईमूग या पिकांसाठी 29,000 ते
42,971. तर सोयाबीन या पिकांसाठी 31,250 ते 57,267. तीळ या पिकांसाठी 22,000 ते 25,000. कारले या पिकांसाठी 13,750 ते 13,750. कापूस या पिकांसाठी 23,000 ते 59,983. कांदा या पिकांसाठी 46,000 ते 81,422. अशा प्रकारे या ठिकाणी पीक विमा तुम्हाला काढता येणार आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी इन्शुरन्स तुम्हाला मिळणार आहे. 70% ते 100% या दरम्यान जर तुम्हाला पीक विमा मंजूर झाला तर तुम्हाला या ठिकाणी जे आहेत भरपूर पैसा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे नुकसान भरपाई म्हणून. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.